पुस्तकाचे नाव नवी पहाट. लेखक र.ज. नरवणे. प्रकाशन भारतीय विचार साधना, पुणे. वाचक संकेत ढेरे. प्रकाशकाचे मनोगत. शिक्षणाने माणूस घडतो असं आपण म्हणतो, आणि या घडण्याच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे स्वतः शिक्षक. अशा एका शिक्षकाने एका अतिशय गुंड विद्यार्थ्याचे रूपांतर अतिशय उमद्या आणि सर्वांना मदत करणाऱ्या विद्यार्थ्यात कसे केले, या विषयावर लिहिलेली ही कादंबरी म्हणजे नवी पहाट. कादंबरीतील पात्रे काल्पनिक असूनही पूर्ण कादंबरी ऐकताना ती सर्व पात्रे जिवंत होऊन आपल्याशी संवाद करतात. एक एक प्रकरण ऐकताना पुढे काय असेल अशी उत्सुकता मनात निर्माण होते आणि संपूर्ण कादंबरी ऐकल्यावर असं वाटतं की असे शिक्षक शाळातून असतील तर संपूर्ण पिढी बदलून जाईल. कादंबरीचे लेखक श्री नरवणे स्वतः शिक्षक असल्याने त्यांच्या अनुभवाचे बोल या पुस्तकात उमटले आहेत हे जाणवते. भारतीय विचार साधना अशी पहिलीच कादंबरी प्रकाशित करीत आहे. प्रस्तावना. श्री र.ज. नरवणे यांनी नवी पहाट ही प्रबोधनात्मक कादंबरी लिहून साहित्य क्षेत्राला आणि प्रामुख्याने शिक्षण क्षेत्राला योगदान दिलं आहे. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. शिक्षणाला इंग्रजीत एज्युकेशन असं म्हणतात. एज्युकेशन हा शब्द येदू आणि क्रेशियो या शब्दापासून बनला आहे. येदू म्हणजे आरंभबिंदू तर क्रेशियो म्हणजे उद्दिष्टबिंदू. माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास हे आहे. व्यक्तिमत्वाचे बुद्धी, मन व शरीर हे 3 पैलू आहेत. शिक्षणातून कुशाग्र बुद्धी, उत्कट भावना व सुदृढ शरीर विकसित व्हावे अशी अपेक्षा आहे. मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक घटनेशी या 3 पैलूंचा संबंध आहे. म्हणून त्यांना Sample complete. Ready to continue?